23 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 181 पासून पुढे. मागा बाळपणी येणे श्रीपती, जे एक वेळ खादिली होती माती, तै कोपोनिया हाती यशोदा धरिला. मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे. 14ही भुवने सावकाशे दाविली तिये, ना तरी मधुवनी ध्रुवासी केले. जैसे कपोल शंखे शिवतले, आणि वेदांची येईमती ठेले. ते लागला बोलो, तैसा अनुग्रह प्रेराया. श्रीहरी केला धनंजया, आता कौनेकडेही माया. ऐसी भाषणे नेचितो, एक सरे ऐश्वर तेजे पाहले. तया चमत्काराचे एकारनव झाले. चित्त समाजी बुडोनी ठेले विस्मयाचिया. जैसा आ ब्रह्म पूर्णोदकी, पव्हे मार्कंडे एकाकी. तैसा विश्वरूप कौतुकी पार्थुलोळे. म्हणे केवढे गगन येथ होते, ते कवने नेले पा केवुते. ती चराचरे महाभूते काय झाली, दिशांचे ठावही हरपले. अधोधर्व काय नेनो झाले, चेलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार. नाना सूर्य तेज प्रतापे, सचंद्र तारांगण जैसे लोपे. तैसी गिळिले विश्वरूपे प्रपंच रचना. तेव्हा मनासी मनपन्न स्फुरे, बुद्धी आपण पेन सावरे. इंद्रियांचे रश्मी मागारे, हृदयवरी भरले. तेत ताटस्त्या ताटस्त्य पडले, ठकासी टक लागले. जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता, तैसा विस्मतू पाहे कोडे. तो पुढा होते चतुर्भुज रोपडे, तेची नाना रूप चहुकडे मांडून ठेले. जैसे वर्षा काळीचे मेघोडे, का महाप्रळयीचे तेज वाडे. तैसे आपणा विन कौनीकडे नेदीची उरो. प्रथम स्वरूप समाधान, पावून ठेला अर्जुन. सेवेची उघडी लोचन, तो विश्वरूप देखे. इहीची दोही डोळा, पहावे विश्वरूप सकळा. तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. अनेक वक्र नयनम अनेकाद्भुत प्रदर्शनम. अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम. मग तेत सैग देखे वदने, जैसी रमा नायकाची राजभुवने. नाना प्रगटली निधाने लावण्य स्त्रियेची, की आनंदाची वने सासिन्नली. जैसी सौंदर्या राणीव जोडली, तैसी मनोहरे देखली हरीची वक्रे. तया ही माझी एकेके सावियाची भयानके. काळ रात्रीची कटके उठावली जैसी, की मृत्यूसीची मुखे झाली. हो का जे भयाची दुर्गे पन्नासिली, की महाकुंडे उघडली प्रलयनाची. तैसी अद्भुते भयासुरे, तेत वदने देखिले वीरे. आनिके असाधारणे साळंकारे सौम्यभूते. पै ज्ञानदृष्टीचे नि अवलोके, परिवदनांचा शेवटून टके. मग लोचन ते कौतिके लागला पाहो, तव नाना वर्णे कमळवने. विकासिली तैसे अर्जुने, नेत्र देखिले पालिंगने आदित्यांची. तेथेची कृष्ण मेघाचिया दाटी, माझी कल्पांत विजूचिया स्फुटी. तैसिया वन्नी पिंगळा दिठी भ्रूभंगातळी. हे एक एक आश्चर्य पाहता, तिये एकेची रूपे पंडुसूता. दर्शनाची अनेकता प्रतिफळली. मग म्हणे चरण ते कवनेकडे, केऊते मुकुटके दोदरडे. तैसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची. तेत भाग्यनिधी पार्था, का विफलत्व होईल मनोरथा. काय पिनाक पानीची आभाता, वायकांडी आहाती. ना तरी चतुराननाचे वाचे, काय आहाती लटकिया अक्षरांचे साचे. म्हणून साध्यंतपण अपारांचे देखिले तेने. जयाची स्वय वेदा नाकळे, तयाचे सकळावय एकेची वेळे. अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते झाले, चरणोनी मुकुटवरी. देखत विश्वरूपाची थोरी, जे नानारत्न अलंकारी मिरवत असे. पूर्वी बालपणी या श्रीकृष्णाने जेव्हा एकदा माती खाल्ली होती, तेव्हा त्याला मारण्यासाठी माता यशोदेने रागावून हात धरल्यावर, भीत भीत मी माती खाल्ली नाही म्हणून तोंडाचा झाडा देताना यशोदेला विस्तारासह 14 भुवने मुखात दाखविली. किंवा ध्रुव मधुवनात तपश्चर्या करीत असता त्याच्यापुढे भगवान प्रगट झाले, तेव्हा ध्रुवाच्या मनात भगवंताची स्तुती कशी करावी असे आले. भगवान त्याला सुचेना, तेव्हा भगवंतानी त्याच्या गालाला आपला शंख लावला. त्यामुळे वेदांची बुद्धी जिथे कुंठित होते, ते तो बोलावयास लागला. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनावर अनुग्रह केला, त्यामुळे माया ही कोठे आहे ही भाषा देखील तो जाणेनासा झाला.
एकदम ऐश्वर तेजाचा उजेड पाहून त्याला सर्वत्र चमत्कारमय दिसू लागले आणि त्या आश्चर्याच्या गर्दीत त्याचे चित्त उडून गेले. ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत भरलेल्या पूर्णोदकामध्ये मार्कंडेय ऋषी एकटेच पोहत होते, त्याप्रमाणे विश्वरूप कौतुकामध्ये अर्जुनही लोळू लागला. अर्जुन म्हणतो, येथे केवढे हो आकाश होते, ते कोणी व कोठे नेले? अहो, ते चराचर आणि जी पंचमहाभूते काय झाली? पूर्वादी दिशा बेपत्ता झाल्या, खालीवर हे भेद कोठे गेले कोण जाणे? जागे झाल्यावर जसे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे सृष्टीचा आकार नाहीसा झाला, किंवा सूर्य तेजाच्या प्रतापाने चंद्रासह वर्तमान नक्षत्र समूह जसा लुप्त होतो, त्याप्रमाणे विश्वरूपाने सारी प्रपंच रचना घेऊन टाकली. तेव्हा मनाच्या मनोधर्माची स्फूर्ती गेली, बुद्धीची शुद्धी नाहीशी झाली आणि इंद्रियांच्या वृत्ती आश्चर्याने मुरडून त्या हृदयातच भरून राहिल्या. त्यामुळे स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली, टकाला टक लागून राहिले, जणू काही सर्व विचारांना मोहनासरच घातले. याप्रमाणे चकित होऊन तो कौतुकाने पाहू लागला. तो पुढे असलेले चतुर्भुज रूपच चोहीकडे नाना प्रकारची स्वरूपे बनून राहिले. पावसाळ्यातील ढग किंवा महाप्रलयातील तेज जसे चौकडे गच्च भरून जाते, त्याप्रमाणे त्या विश्वरूपानेही स्वतःशिवाय दुसरे काहीच उरू दिले नाही. दिव्य दृष्टीमुळे प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाचे समाधान झालेच होते. मिटलेले डोळे लगेच उघडून पाहतो तो विश्वरूप दृष्टीस पडले. अशा रीतीने याच दोन्ही डोळ्यांनी साऱ्या विश्वरूपाला पाहावे असे जे अर्जुनाच्या मनात होते, ती त्याची इच्छा भगवंतांनी याप्रमाणे पूर्ण केली. तेव्हा जणू काही लक्ष्मीपतीची राजमंदिरेच किंवा सौंदर्यश्रीची असंख्य भांडारेच अशा प्रकारची अनेक मुखे अर्जुनाने तेथे पाहिली, किंवा आनंदाच्या प्रफुल्लित झालेल्या बागाच किंवा सौंदर्यास प्राप्त झालेले राजवैभवच अशा प्रकारची श्रीहरीची मुखे त्याने पाहिली. त्यात कित्येक जणू काही कालरात्रीची फौजच सामावली आहे अशी स्वभावता भयंकर, किंवा मृत्यूलाच तोंडे फुटावीत, नाहीतर भयाचेच किल्ले बांधावेत, किंवा प्रलयाग्नीच कुंडे उघडावीत, त्याप्रमाणे कित्येक अद्भुत, कित्येक भेसूर, कित्येक अगदीच विलक्षण, कित्येक अलंकार घातलेली, कित्येक सौम्य अशी नाना प्रकारची मुखे त्या वीराने पाहिली. तो ज्ञानदृष्टीने पाहत होता, तरी त्याला त्या मुखाचा अंत लागेना. तेव्हा तो मोठ्या कौतुकाने आता डोळे तरी कसले आहेत ते पाहावेत असे मनात आणून डोळ्यांकडे पाहू लागला. तेव्हा चित्र विचित्र रंगाच्या कमळांनी वने प्रफुल्लित व्हावीत तसे अनेक व तेजाच्या सूर्याच्या समुदायाप्रमाणे असे डोळे त्याने पाहिले. तेथेच दाट काळ्या ढगांमध्ये कल्पांतीच्या विजेच्या चकाकीप्रमाणे भुव्यांखाली पिंगट बुबळे दिसत होती. त्या एकाच स्वरूपामध्ये निरनिराळी आश्चर्य दिसू लागली. तेव्हा दर्शनाची अनेकता अर्जुनाला अनुभवास आली. मग तो म्हणाला, पाय ते कोणीकडे आहेत, मुकुट कोठे आहे, बाहू कोठे आहेत, असे कौतुकाने पाहण्याची इच्छा तो वाढवीत चालला. मग भाग्याचे केवळ भांडारच असा जो अर्जुन, त्याचे मनोरथ व्यर्थ जातील काय? शंकराच्या भात्यामध्ये निष्फळ बाण कधी असतील काय? किंवा ब्रह्मदेवाच्या वाणीमध्ये असत्य वाणीच्या मुद्रा आहेत काय? म्हणूनच ज्याचा पार नाही असे स्वरूप त्याने नखशिकांत पाहिले. ज्या स्वरूपाचा मार्ग वेदांना सुद्धा कळला नव्हता, त्या स्वरूपाचे सगळे अवयव अर्जुनाने दोनच डोळ्यांनी एकदम पाहिले. पायापासून ते मुकुटापर्यंत नाना रत्ने व अलंकारांनी सजलेल्या विश्वरूपाची शोभा त्याला दिसली. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.